इंजिनिअरिंग करण्याआधी इंजिनिअरिंग म्हणजे काय हे समजून घ्या। 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे, पण थांबा। इंजिनिअरिंग म्हणजे कॉम्प्युटर बेंच, जॉब, लाखोचं पॅकेज असं वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। बरेच विद्यार्थी इंजिनिअरिंग हे फक्त प्लेसमेंट चांगलं आहे, पॅकेज चांगलं मिळतं, मित्र जात आहे किंवा मला मेडिकलला ऍडमिशन मिळणार नाही असे कारण असल्यामुळे इंजिनिअरिंग निवडतात। पण इंजिनिअरिंग म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नाहीये। इंजिनिअरिंग म्हणजे प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याचं स्किल। कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कन्स्ट्रक्शन, मोबाईल ॲप्स, वेबसाईट, कार, ब्रिजेस, एआय टूल, मशीन्स, आपण रोज वापरत असलेल्या जवळपास प्रत्येक गोष्टी मागे हे इंजिनियर्स आहेत। इंजिनिअरिंग मध्ये फक्त तुम्हाला सब्जेक्ट शिकवले जात नाही, तर विचार करायला शिकवलं जातं, प्रॉब्लेमचं सोल्युशन फाइंड करायला शिकवलं जातं, नवीन गोष्टी निर्माण करायला शिकवल्या जातात। आणि जर तुम्हाला वाटत असेल कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं, एक्झाम द्यायच्या, 4 वर्ष काढायची आणि नंतर लगेच जॉब मिळणार, तर असं नाहीये। असा जर तुम्ही विचार करत असाल तर इंजिनिअरिंग हे तुमच्यासाठी खूप कठीण होऊन जाईल। इंजिनिअरिंगच्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला सतत नवीन स्किल्स शिकणं, प्रोजेक्ट्स बनवणं, इंटर्नशिप करणं, प्रोग्रामिंग शिकणं आणि कंटिन्युअस लर्निंग करणं खूप महत्त्वाचं आहे। इंजिनिअरिंग करण्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, मला फक्त इंजिनिअरिंगची डिग्री हवी आहे की मला काहीतरी नवीन बनवायचंय, शिकायचंय आणि निर्माण करायचंय? याच्या उत्तरातच तुमचं इंजिनिअरिंगचं करिअर हे लपलेलं आहे। इंजिनिअरिंग ऍडमिशन बद्दलची अशीच माहिती हवी असल्यास चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा। तसेच कॅप रिलेटेड अपडेटसाठी माझा फ्री व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता। तुम्ही या नंबरवरती असा मेसेज करा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल। तसेच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअरही करा।